विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात आहेत आणि हा मुद्दा अंतिम आठवडा प्रस्तावात सभागृहात उपस्थित करण्यात आलेला आहे। सर, काय आपल्यासोबत चरणसिंग ठाकूर आहेत, काटोलचे आमदार। तुमचा बेल्ट, आपला संत्रा बेल्ट आहे, काय मुद्दा उपस्थित केला? आपल्याला माहित आहे, नागपूर शहर हे पहिल्याच्या काळामध्ये विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून संत्र्याची ओळख होती आणि ती ओळख आता कॅलिफोर्नियाची आता त्या कोळसा व्हायला लागलेला आहे। विदर्भाचा शेतकरी फार अडचणीमध्ये आहे। एक तर त्याला चांगल्या प्रकारचे दर्जेदार कलमा मिळत नाही आणि पाहिजे त्या कृषी विभागाचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत नाही आहे आणि संत्रा होतो तर दोन पिकं त्या ठिकाणी येतात। फेब्रुवारी मार्चमध्ये एक पीक येते आंब्याचा आणि मृगबार जेव्हा येते तेव्हा निसर्गाचा लहरीपणामुळे त्या ठिकाणी मृगबार फार कमी येतो आणि जो काही माल येतो तो आंब्याचा त्या ठिकाणी त्याला भाव मिळत नाही। तुम्ही काय मागणी केली सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावात? इथे म्हटलं की संत्रा विदर्भात पिकतो आणि कारखाना नांदेडला होतो, हा शेतकऱ्यावर अन्याय नाही आहे का? म्हणून माननीय मुख्यमंत्र्याकडून माझी अपेक्षा आहे की हा कारखाना आता नागपूर जिल्ह्यातच झाला पाहिजे। काटोल नरखेडमध्ये संत्रा ज्यूस कारखाना जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होऊ शकत नाही। ऊसाची वाईन निघते, द्राक्षाची वाईन निघते, संत्र्याची वाईन का नाही निघत? याच्यावर संशोधन झालं पाहिजे, सगळे अधिकारी बोलावले पाहिजे, सगळे एक्सपर्ट बोलावले पाहिजे देशातले आणि त्याच्यावर चिंतन करून मार्ग काढला पाहिजे। तुम्ही नवनिर्वाचित आमदार आहात, अनिल देशमुख त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते, आतापर्यंत त्यांनी यासाठी प्रयत्न केले, त्यांच्याबद्दल काय? प्रयत्न केले असते तर आज असे दिवस आले नसते। 25 वर्षामध्ये काय दिलं त्यांनी क्षेत्राला? निराशाशिवाय काहीच दिलेलं नाही आहे। ती निराशा दूर करण्याकरता जनतेनं मला या ठिकाणी पाठवलेलं आहे। त्यांची निराशा दूर करणार, संत्र्याचा शेतकरी असो किंवा बाकीचा आमचा शेतकरी असो, या शेतकऱ्याला चांगले दिवस येण्याकरताच काम करेल। जोपर्यंत राहील तोपर्यंत प्रामाणिकपणे काम करेल। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।